वाडा स्पीड वाढ. म्हणजे लक्ष्मीचं असं म्हणणं आहे की म्हणजे हे बघ ना, आता पाच परतावणीसाठी तू आणि जानू इथे परत येणारच, बरोबर ना? तर समजा तुम्ही आता तुझ्या घरी न जाता इथेच राहिलात तर चालेल का तुला? ॲक्च्युली बाबा, मी तुम्हाला हे विचारणारच होतो की आम्ही जर पाच परतावणीसाठी नाही आलो तर चालेल का? नाही, काय नाही, लग्नामुळे ॲक्च्युली मी बरेच दिवस ऑफिसला जाऊ शकलो नाही, त्यामुळे खूप पेंडिंग वर्क आहे. जयंतराव, म्हणजे खरं सांगू का तुम्हाला, तुम्ही ना मी तुमच्याकडे मदत मागते असं समजा आणि थांबू शकलात तर खरंच खूप आधार वाटेल आम्हाला. आई, बाबा, काय झालंय? अगं जानू, झालंय असं की आज बँकेचा जो अपघात झाला त्यामुळं लक्ष्मीला खूप घाबरल्यासारखं झालंय. म्हणून आम्ही जयंतला असं म्हणत होतो की तुम्ही आता म्हणजे पाच परतावणी करता तुम्ही येणारच ना परत, तर मग तुम्ही समजा घरी न जाता इथेच काही दिवस राहिलात तर जानू ग, खरंच सांगते, म्हणजे मला कळतंय की कदाचित खूप अडचण होते आम्ही हे जे काही बोलतोय त्यामुळे, पण जर थांबू शकलात तर खरंच बरं होईल, खूप आधार होईल. आई, तुझी इच्छा आहे ना आम्ही इथे राहावं अशी, मग आम्ही राहू. जयंत सर, माझ्या आईबाबांना जर का माझी गरज असेल तर मला इथे राहायचं आहे, आणि माझी खात्री आहे तुम्ही सुद्धा इथे राहाल, हो ना? जयंतराव, चालेल का रे? ओके. मनापासून आभार. हॅलो हॅलो, ताई, भावना आहे का तिकडे? हां, कुठे गेले काही कळत नाही यार. चल सिद्धू. काय हे भाई, काय झालं वहिनींचं, काय कळलं का? अरे नाही ना, तिचा फोन सुद्धा लागत नाहीये. एक काम करा, तुम्ही रस्त्यावरून फिरा आणि शोधा तिला. हा, आणि सतत तिला फोन करत राहा, जर ट्रॅक होतोय की नाही फोन ते बघा. हा हा हा, हॉस्पिटलचे मित्र आहेत ना, हा, तर त्यांना चौकशी करायला सांग. तू टेन्शन घेऊ नको, आम्ही बघतो. लगेच फोन करतो. दादा हा या. सिद्धू, पोलिसात कंप्लेंट करायची का? नाही नाही नाही, अजिबात. उगाच प्रकरण मोठं होईल. ऐक ना, माझं मन सांगतं की भावना इकडे कुठेच आहे. आधी आपण आपल्या परीने नीट शोधूया सर. सगळं आपण ठरवल्याप्रमाणे होत आहे, अगदी मला हवं होतं तसंच. हे सगळं कधी एकदाचं तुला सांगते असं झालं होतं मला, पण आता तुला भेटल्यावर, तुझ्याशी बोलल्यावर खरंच खूप छान वाटतंय. मला सुद्धा तुझ्याशी खूप बोलायचंय. कशी आहेस बाळा जानू तू? हे सगळं काय घडतंय माझ्या बरोबर? हाऊ डिड आय एंड अप हिअर? मी पुन्हा कशी काय जयंतच्या प्रेमात पडले? ज्या आयुष्यातून बाहेर पडण्यासाठी मी एवढी धडपड केली होती, त्याच आयुष्यात
परत अडकायला कशी काय तयार झाले मी? देवा देवा, आता काय करू मी? कशी सुटका करून घेऊ माझी चैन पासून? आजी आजी, अगं तू 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 बरी आहेस? होय जानू, जयंतच्या गळ्यात परत एकदा हार घालण्याच्या दडपणाने तुला सगळं आठवत आहे. तसंच मला माझी नात पुन्हा त्या पिंजऱ्यात जाणार ह्या दडपणाने माझ्या सुद्धा अंगात बळ आलंय. जानू, असा वेडेपणा करू नकोस. अगं हा जयंत कसा आहे, त्याने तुला आजपर्यंत कसा आणि किती त्रास दिलाय, कसा छळ केलाय हे मी बघितलंय. आणि त्याचा जाब विचारण्यासाठी मी जेव्हा त्याच्याकडे गेले तेव्हा त्याने माझी काय अवस्था केली. हो आजी, मला माहिती आहे, त्या नराधमानेच तुझी ही अशी अवस्था केली. आजपर्यंत जे जे त्याच्या विरोधात गेलेत ना, त्यांची त्याने अशीच अवस्था केली आहे. इतके दिवस मला सगळं दिसत होतं, कळत होतं, पण माझं शरीर मला साथ देत नव्हतं ग. त्याच्यामुळे मी तुला काहीच सांगू शकत नव्हते. विश्वाने तुला सत्य सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण ह्या जयनने त्याला अजिबात दाद लागू दिली नाही. हा स्वतःच्या स्वार्थासाठी कुठच्याही थराला जाऊ शकतो बघ. म्हणून म्हणते, चल सगळ्यांना सगळं सत्य आत्ता सांगून टाकूया. चल. आजी थांब, दार नको उघडू. इथे इथे बस, इथे बस. आजी, मी काय सांगते ते ऐक आता. मला बाहेर कोणालाही जयंतचं सत्य सांगायचं नाहीये. आजी, जर का आता बाहेर जयंतचं सत्य सगळ्यांना कळलं तर सगळे त्याला ओरडतील, त्याच्या वागण्याचा त्याला जाब विचारतील, फार फार तर त्याच्या विरोधात पोलीस केस करतील. पण मग पुढे काय? आजी, जरी आपण जयंतच्या विरोधात पोलीस केस केली तरीही ती केस आपण नाही जिंकू शकणार. कारण जयंत ही कोणी साधी व्यक्ती नाहीये. तो त्याच्या पैशाच्या आणि कॉन्टॅक्ट्सच्या जोरावर स्वतःची सुटका करून घेणार. आजी, जयंत समोर आपला निभाव कधीच लागणार नाही. आणि समज जर का जयंतला शिक्षा झाली आणि तो जेलमध्ये जरी गेला तरी खूप थोड्या वेळासाठी तो जेलमध्ये जाईल. पण आजी, जयंतने आजवर केलेल्या गुन्ह्यांची, अत्याचारांची शिक्षा म्हणून त्याने जेलमध्ये सडणं ही पुरेशी शिक्षा नाहीये. मला याहीपेक्षा मोठी शिक्षा द्यायची आहे त्याला. पण मग नक्की करणार काय सू? आजवर त्याने केलेल्या प्रत्येक गुन्ह्याचं समर्थन प्रेमाचं लेबल लावून केलंय. ज्या प्रेमाने त्याने माझी घुसमट केली आहे, माझ्या घरातल्यांना वेटीस धरलंय, तेच प्रेम आता त्याला धडा शिकवेल. म्हणजे तुला काय म्हणायचं नक्की जानू? आजी, आज मी हे लग्न करणार. जानू, असा वेडेपणा करू नकोस. अगं त्या नीच माणसाच्या तावडीत नको सापडूस. त्या जेल सारख्या घरात नको जाऊ तू. नाही आजी, आता मी त्या घरात जाणार, पण आधीची साधी बोळी जानू बनून नाही. कारण ही जानू खूप स्ट्रॉंग आहे. यावेळेस जयंतला बर्बाद करण्याचा अजेंडा घेऊन मी त्या घरात जाणार. त्याला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवणार. त्याला या गोष्टीची कल्पनाही होऊ देणार नाही की माझी मेमरी परत आली आहे. आजी, त्याने माझा जेवढा छळ केलाय ना, माझ्यावर जेवढा अन्याय केलाय, त्या सगळ्याचा सूड घेणार आहे मी.